खेळ पाहिलाय. इनसाइड आउट, आणखीन एक देखना फटका. 2 टप्पे घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल आणि हा येतोय बॅक टू बॅक दूसरा चौकार. मुंबई के वंडर बॉय फरदीन काजी मैदान के अंदर है और बेहतरीन शुरुआत की है. अब तक जिस तरह से उन्होंने दोनों स्ट्रोक ला इनसाइड आउट इस बार खेला और गेंद को सीमा रेखा के बाहर भेजा. चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात, धडाक्यात सुरुवात या धडाकेबाज धमाका बिग बॅश लीगच्या सेमी फायनल मध्ये. 2 चौकार, दोन्ही चौकार आपण पाहिलंय. एक एक्स्ट्रा कव्हर आणि एक कव्हरच्या दरम्यान त्याने ठोकलाय. क्षेत्र रक्षणामध्ये आता थोडासा बदल, त्याचं कारण आहे चौकार त्याच दिशेने येत आहेत. डीप मध्ये एक स्क्वेअर लेग, बॅकफुटला जात असताना लेट कट केलाय. गलीमध्ये आहे फिल्डर, नाही मिळणार धाव फरदीनला. आता धावसंख्या स्थिर आहे, धावा झाल्यात 8. सेमी फायनलची लढत आहे. 8,12,000 प्रेक्षकांनी आज धडाकेबाज चषक पाहिलेला आहे आणि ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं तर 3.5 मिलियन 3.5 मिलियन व्ह्यूवरशिप या धडाकेबाज धमाका बिग बॅश लीग आणि या धड़ाकेबाज चषकाला मिळाली आहे. कुणाल सर, शुरुआत तो बहुत अच्छी की है मगर यहाँ कमबैक करने की कोशिश लगातार जारी है. आशीष मेहरोल द्वारा काफी अच्छे गेंदबाज है मगर 2 ऐसी टीमें मैदान के बीच उपस्थित है जो ऑल इंडिया लेवल के बड़े बड़े सितारे दोनों टीमों में शामिल है. एक अच्छा मैच देखने मिलेगा. जो भी टीम जीतेगी पिछले साल के चैंपियन टाई पैकर के साथ फाइनल में दिखाई देगी. फरदीन काजी रिव्हर्स स्वीप, बॉल हवेत आहे. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप. प्रयत्न होता मागच्या बाजूला धाव घेत झेल घेण्याचा आणि तिथे झेल सुटलाय फरदीन काजीचा. एक मौका था यहाँ फरदीन को आउट करने का. शुरुआत तो अच्छी रही, उसके बाद रिवर्स का प्रयास था मगर उस प्रयास में यहाँ एक मौका मिला है फरदीन काजी को. पहले ओवर में 9 रन अब तक बन चुके हैं. दोनों बड़ी टीमें हैं और एक दूसरे को भली भांति जानती है दोनों टीमें और उसी के कारण सभी की निगाह है और हजारों की तादाद में दर्शक इस मैच को देखने के लिए 50वां साल धड़ाकेबाज धमाका बिग बैश का देखने के लिए यहां मौजूद है. बाहुबली सुमित ढेकले, दुसऱ्या बाजूला शिवडीचा खेळाडू फरदीन काजी. थोडासा ओव्हर पिच बॉल होता, इनसाइड एज घेतलीये, मागे चाललाय बॉल. चायनीज कट, लेमन कट, रूबी कट अशा वेगवेगळ्या नावाने या फटक्याला संबोधलं जातं आणि तिथे खातं उघडलं जातंय सुमित ढेकलेचं. और एक अच्छी गेंद ऑप्टम के बाहर रखा था, जड़बे करने की कोशिश थी. 1 से और 1 रन वहां जरूर मिलेगा मगर देखते देखते पहले ओवर का खेल खत्म हो चुका है. कुणाल सर, पहले 2 गेंदों में 2 चौके आने के बाद भी 10 रनों पर रोका है. तो यहाँ ओवर में जब आगे जाके काफी अच्छी गेंदबाजी रही, जब शुरुआत अच्छी नहीं रही थी मगर उसके बाद सराहना करेंगे हम इस गेंदबाज की, आशीष मेहरोल की. आज आशीष मेहरोल 70-70चा हा बॉल प्रचलित होतोय. आपण पाहतो रेड बॉल देखील मार्केटमध्ये 70-70 स्पोर्ट्सचा आलाय. मागील हंगामामध्ये भरपूर मागणी वाढली होती, अनेक स्पर्धांमध्ये या बॉलचा वापर झाला आणि तुम्हाला जर बॉल हाच पाहिजे तुमच्या स्पर्धेमध्ये तर खाली जो नंबर दिलाय 7506167947 वर संपर्क साधून तुम्ही तो बॉल आपल्या स्पर्धेला मागवू शकता. धडाकेबाज धमाका बिग बॅश लीग सिरीज त्याला लागली आणि खऱ्या अर्थाने हेमंतजी बनियाल यांनी या मुरबाडच्या क्रिकेटला एक वेगळा आयाम दिला. कारण त्यांच्याच माध्यमातून मागच्या वर्षी अनाउन्समेंट झाली की याच क्रीडांगणावर याच प्रेक्षकांच्या साक्षीने आम्ही धमाका बिग बॅश लीग तुमच्या भेटीला आणू आणि पुढच्या वर्षी सर्वात मोठं पारितोषिक या स्पर्धेमध्ये ठेवू आणि 9,50,000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या वतीने आपण पाहतो या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलंय. असे प्रसिद्ध उद्योगपती हेमंतजी बनियाल यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. कव्हर ड्राईव्ह इथे पेश केला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, तिथे 1 धाव मिळताना दिसेल. फलंदाज सुमित ढेकलेच्या खात्यामध्ये 2री धाव, टीमची धावसंख्या 11. ये वही गेंदबाज है कुणाल सर जिन्होंने 2 ओवर मेडन किए इस पूरे टूर्नामेंट में. प्रिंस काफी प्रभावित किया है और इस ओवर की शुरुआत भी अच्छी रही है. ऑप्टम के बाहर रखने की कोशिश थी मगर हल्के हाथों से ढकेला इस गेंद को सुमित ढेकले ने और 1 ही रन से संतुष्ट रहना होगा. 11 पर बिना कोई विकेट खोए 11. 2 चौकार आतापर्यंत मारलेत फरदीन काजीने. 9 धावांवर तो खेळतोय आणि सुरुवातीलाच त्याच्या बॅटमधून पहिल्या 2 बॉलवर ते 2 चौकार आले होते, परंतु त्याच्यानंतर थोडंसं शांत झालाय.
5 बॉल त्याने फेस केलेत. प्रिन्स आलाय. 2 मेडन ओव्हर या स्पर्धेमध्ये टाकण्याचा विक्रम या दिल्लीच्या गोलंदाजाने केलाय आणि त्याच्या विरुद्ध फरदीन काझी ही जुगलबंदी म्हणजे सोने पे सुहागा असं म्हणायला हरकत नाहीये या प्रेक्षकांसाठी, मुरबाडकर वासियांसाठी. फरदीन काझी चर्चेतला खेळाडू आहे. स्वीप केलाय. हा देखील बॉल जाईल टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. बळकट आहे फरदीनचा खांदा. चौकार मारलाय पहा 3दा. खूप चांगली बॅटिंग फरदीन इकडे करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला ओव्हरपेच बॉल होता आणि काय जबरदस्त आडव्या बॅटने मात्र या ठिकाणी खूप चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळतात. त्याला झाडू स्ट्रोक देखील आपण म्हणू शकतो. चौकार. चांगली बॅटिंग, चांगला खेळ सध्या तरी पाहायला मिळते. फरदीन काझीचा काय स्वीप मारलाय. हँड अँड आय कोऑर्डिनेशन त्याच्यासाठी पाहिजे. तुमच्या समोर 2 निर्धाव षटक टाकलेला गोलंदाज असो की जगातला कोणताही गोलंदाज असो, तुमच्याकडे आत्मविश्वास पाहिजे, सेल्फ कॉन्फिडन्स, मग तुम्ही काही करू शकता. ते दाखवत असताना बॅटिंग मध्ये फरदीन काझी बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता आणि सरळ जाईल बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. कधी वरचा ठरतोय प्रिन्स तर कधी फरदीन काझी. एक बड़ा मुकाबला है. दोनों टीमों में अच्छे गेंदबाज और अच्छे बल्लेबाज भी है. ऑफ स्टंप के बाहर की ये गेंद थी. पॉइंट के दिशा में खेलना चाहते थे मगर टाइमिंग नहीं कर पाए और केतन विकेट कीपर है उनकी दिशा में गेंद गई. परत एक वेळा स्वीप. हा देखील बॉल लॉंग लेगला टर्न होईल. 2 फिल्डर धावतायत बॉलच्या मागे. शेवटी बॉल अडवण्यामध्ये यश प्राप्त झाल्याने अखेर 2 धावा पूर्ण केल्या जातील. फरदीन काझीच्या माध्यमातून टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढतात. धावा झाल्या 17. धावा फलकावर लागल्यात. प्रिन्स 4 बॉल मध्ये 7 रन. रिव्हर्स स्वीप. अपील स्ट्रॉंग होती आणि ते मात्र स्पष्ट नकार दिलाय ऑन फील्ड अंपायरने. ही अपील फेटाळली है. रिवर्स के जरिए स्ट्रोक खेलना चाहते थे. जड़ में गेंद की और कोशिश तो रिवर्स की थी मगर कामयाब नहीं रही. मगर अच्छी गेंद, अच्छा कमबैक किया है. शुरुआत चौके से रही थी मगर उसके बाद क्या गेंदबाजी की है प्रिंस ने. ऑन फील्ड अंपायरने नॉट आउटचा निर्णय दिलाय. त्याच्यामुळे चला मॅच सुरू ठेवा. निर्णय आला तिथेच विषय संपला. मगाशी देखील आपण त्याच गोष्टीचा उल्लेख केला. पाहायला लागला अंपायरने आउट दिला तर जावं लागेल. तुमच्याकडे DRS नाहीये. प्रिन्स 5 बॉल मध्ये 7 धावा आल्यात. धावा झाल्या 17. बॅकफुटला जात असताना पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा प्रयत्न. पॉइंटला लाजवाब फिल्डिंग पाहायला मिळाली आणि हे षटक प्रिन्सचं षटक इथे संपतंय. 2 ओव्हरचा खेळ संपला. 17 बिनबाद. सध्या तरी धावसंख्या पाहायला मिळते बालाजी 11 राजकोट या टीमची. कुणाल जी हालांकि विकेट जरूर नहीं आया मगर स्कोर भी कंट्रोल में है. पावर प्ले के 2 ओवर में 17 रन बने हैं. प्रिंस ने इस मैच में भी काफी अच्छी गेंदबाजी की है और सिर्फ 7 रन खर्च किए हैं. 2 ओवर में 17 रन. मगर आने वाले 4 ओवर में अच्छी बैटिंग करनी होगी, बड़े बड़े हिट लगाने होंगे और वही काबिलियत सुमित ढेकड़े के पास है. यहाँ फरदीन काजी जिन्होंने आज काफी अच्छा क्रिकेट खेला, मैन ऑफ द मैच का खिताब भी हासिल किया है. तो ये आने वाले 4 ओवर काफी महत्वपूर्ण रहेंगे और आने वाले 4 ओवर में ज्यादा से ज्यादा रन बनाने की कोशिश होगी. मगर दूसरी तरफ FM हॉस्पिटल यही चाहेगी और इसी तरह से कंट्रोल में रन रहे. तर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. तिसरं षटक आता सुरू होईल. परत एकदा आशिष मेहरुल गोलंदाजीसाठी. तो थोडासा शॉर्ट बॉल होता, तो देखील थोडासा दूर आहे आणि त्याचमुळे पंच सांगतायत हा वाईड बॉल असेल. दोन्हीही मुंबईची पोरं सध्या चांगला खेळ करताना दिसतात, परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गोलंदाजी चांगली झाली पाहिजे तर हे बॅटल चांगलं रंगेल. चंदूजी कोशिश तो वही जा रही है, एक दूसरे के खिलाफ अच्छा परफॉर्मेंस देना है. भारत की एक बड़ी टूर्नामेंट इस वक्त है, अच्छा परफॉर्मेंस देना है. स्विंग एंड मिस. बॅटचा स्विंग चांगला होता, बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर गेला आणि सरळ विकेट कीपरच्या हातात.
बाहर की तरफ निकाला, काटा इस गेंद को बाहर की तरफ लेफ्ट हैंडर बैटर के लिए। सुमित के खिलाफ अच्छी गेंदबाजी अब तक रही है आशीष की। परत एक वेळा तेच दृश्य, जास्त शफल झाला बॅटर आणि ते ओळखलं होतं आशिष मेहरुलने, त्याचमुळे जास्त बाहेर टाकला बॉल आणि आता पंचांचा इशारा येतोय हा वाईड बॉल असेल, एक्स्ट्रा रन जाईल खात्यामध्ये बालाजी 11च्या। बार बार कोशिश तो वही है कि टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकलने वाली गेंद, इस बार थोड़ा सा बाहर किया इस गेंद को, उसी के कारण वाइड बॉल दिया। एक्स्ट्रा रन खात्यामध्ये। हलकीची स्माइल प्रथमेशच्या चेहऱ्यावर, त्याने काहीतरी सांगितलंय आशिष मेहरुलला। आशिष मेहरुलने केलं, त्याच्याकडे पाहत असताना थम्स अप केलाय, म्हणजे आता काहीतरी घडणार। दुसऱ्या बाजूला 70-70चा बॉल तुमच्या स्क्रीनवर आहे। बॅकफुटला जाऊन परत एक वेळा खेळण्याचा प्रयत्न, हा देखील बॉल वाईड बॉल कळवलाय आणि आता बॉलिंग करणाऱ्या टीमने DRS चा वापर इथे केलेला आहे। विकेट कीपर केतन मात्रेने इथे रिव्ह्यू घेण्यास सांगितलेलं आहे कॅप्टनला। अच्छा बैटल चल रहा है आशीष मेहरोल और सुमित डेकले के बीच। बार बार गेंद घूम रही है, ऑफ स्टंप के बाहर रख रहा है, मगर सुमित भी इसका जवाब किस तरह से देना है भली बात ही जानते हैं। डिसिजन पेंडिंग, वाईड बॉल साठी हा डिसिजन होता। फेअर डिलिव्हरी म्हणजेच बॉलिंग करणाऱ्या टीमने त्यांचा रिव्ह्यू रिटेन केलाय, रिव्ह्यू शिल्लक आहे। फेअर डिलिव्हरीचा निर्णय आलाय टीव्ही अंपायर कडून, त्याच्यामुळे हा डॉट बॉल असेल। 70-70 बॉल, भरपूर मागणी मागील हंगामामध्ये या 70-70 बॉलची होती। बॅकफुटला जात असताना टॅप केलाय, पॉइंटला फिल्डर आहे प्रथमेश, पर्यंत बॉल जाईल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते सुमित ढेकले कडून। या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 20 धावा 20। अच्छी गेंदबाजी, बांध के रखा है, हाथ खोलने का मौका नहीं दे रहे। जिस तरह से दोनों प्रारंभिक बल्लेबाज अभी भी मैदान के ऊपर है, फरदीन ने कुछ अच्छे स्ट्रोक जरूर लगाए, मगर उसके बाद जो कमबैक किया है इस टीम ने FM मॉस्फेट के गेंदबाजों ने, काफी सराहनीय है। फरदीन काझी स्ट्राइकिंग एंडला आलाय, 3 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आलेत। मागच्या मॅच मध्ये धावा चेस करत असताना चांगली बॅटिंग त्याने केली होती। आशिष मेहरुल बॅकफुटला जात असताना बॅकफुट पंच, आता सरपंच बनतोय या टीम साठी फरदीन। चौथा चौकार त्याच्या बॅट मधून। हलकासा शॉर्ट बॉल बरोबर पोझिशन मध्ये आला, पंच करत असताना कव्हर पॉइंटच्या वरून 4 धावा मिळवतोय फरदीन काझी। या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 24 धावा। आशिष मेहरुलच्या विरुद्ध देखील नक्कीच हावी होण्याचा प्रयत्न आहे फरदीन काझीचा। स्वीप, फॉलिंग स्वीप, फिल्डर आहे या स्ट्रोक साठी। अखेरची स्माइल पहा आशिष मेहरुलच्या चेहऱ्यावर, शेवटच्या बॉलवर स्मित हास्य चेहऱ्यावर आशिषच्या। आउट होऊन डगआउट मध्ये बसेल आता बॅटर फरदीन काझी। या ठिकाणी इंटरनेटची ज्यांनी या स्पर्धेसाठी सेवा ज्यांच्या माध्यमातून विनामूल्य झाली असे प्रथम इंटरनेट सर्व्हिस दसई निलेशजी घोलप साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। या धडाकेबाज चषकाच्या या सुवर्ण महोत्सवानिमित्त त्यांचा मी हार्दिक स्वागत करू। एक स्ट्रोक खेळला करे, परंतु त्या ठिकाणी दर्शन बांदेकरच्या हातात कैद होताना पाहायला मिळत आहेत आणि स्पष्ट या ठिकाणी झळकले जात आहेत ते म्हणजे आशिष मेहरुल विकेट त्यांनी घेतलेली आहे। 3 षटकांचा खेळ। ट्वेंटी 24 धावा, 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय की नाही? एक बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आगमन होतं या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मधुकर अप्पा घोडे साहेब, शिवसेना उपजिल्हा प्रमुख ठाणे यांचं धडाकेबाज चषकाच्या निमित्ताने आगमन होत आहे।
50 वर्ष पूर्ण होत आहेत या धडाकेबाज चषकाला. एका ऐतिहासिक स्पर्धेसाठी मधुकर अप्पा घोडे साहेब, शिवसेना उपजिल्हा प्रमुख ठाणे यांचे या क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे. हजारोंची गर्दी या धडाकेबाज चषकाला आणि या अप्पा घोडे साहेब स्वागत असेल धडाकेबाज चषकाच्या या 50व्या वर्षानिमित्त. स्वागत आहे आपलं. आउट. आणखीन एक विकेट, बॅक टू बॅक विकेट इथे प्राप्त केल्यात गोलंदाजीमध्ये आशिष मेहरुलने. हा जो बॉल होता थोडासा पडल्यानंतर उसळी घेणारा ठरला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. श्रेयस गोल्डन डकचा चष्मा घालून आता डगआउट मध्ये बसेल. काय गोलंदाजी केली आहे आशिष मेहरुलने. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आले होते, 10 धावा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये 7 धावा खर्च करत असताना 2 विकेट घेतल्यात आशिष मेहरुलने. या ठिकाणी पुंडलिकजी भांडे साहेब खोपिवलीवरून उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं देखील धडाकेबाज चषकाच्या या 50व्या पर्वामध्ये सुवर्ण महोत्सवानिमित्त आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. परंतु इकडे कुणालजी, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, पोगाव विरुद्ध वडवली बी आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी सज्ज राहायचंय. टॉस बॉक्स मध्ये यायचंय. 3 ओव्हरचा खेळ संपतोय आणि 3 ओव्हरच्या खेळानंतर 24 धावा. थोडंसं नियंत्रण मिळवलंय आणि इकडे पहा गर्दी प्रेक्षकांची. कडाक्याच्या थंडीमध्ये हजारोंची गर्दी इकडे आपल्याला पाहायला मिळते. परंतु मॅच ही तेवढी जबरदस्त सुरू आहे. 24 धावा धावफलकावर आहेत. 3 षटकं संपली आहेत. 2 विकेट आलेले आहेत. हे प्रेक्षक अगदी थंडी जरी असेल तरी 50वं वर्ष सुवर्ण महोत्सव धडाकेबाज चषकाचा, धमाका बिग बॅचचा. आणि आभारी आहोत आम्ही हेमंतजी बनियाल साहेबांचे देखील, 70 तारीफ सय्यद साहेबांचे देखील, कारण ज्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा अगदी धडाकेबाज चषकाचं प्रत्येक आयोजक 50 वर्ष ज्यांनी मात्र या स्पर्धेला दिली आणि अख्ख्या महाराष्ट्रात आणि भारतामध्ये धडाकेबाज वडवली आणि मुरबाड या नावाची चर्चा करायला लावली. 3 षटकांचा खेळ मात्र इकडे संपतोय आणि या 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 24. सबस्क्रायबर मीटर जर पाहिलं तर या ठिकाणी पुढे पुढे चाललाय. मोठ्या संख्येने मुरबाडकरांचा प्रतिसाद लाभतोय आणि येणाऱ्या कालावधी म्हणजे सगळ्याच मुरबाडकरांना आव्हान असेल आणि युट्यूबला जे मॅच पाहत आहेत त्यांना आव्हान असेल, आपण आवर्जून 70 स्पोर्ट्स हा चॅनल सबस्क्राईब करा. पुढचा षटक घेऊन पुन्हा एकदा दिल्लीचा प्रिन्स येतोय ज्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. परंतु सुमित ढेकळे जोडीला प्रथमेश ठाकरे. सुमित ढेकळे यावेळेला हवाई हल्ला भिरकावून दिलाय बॉल. सीमा रेषा पार. षटकार. प्रिन्स आला आणि प्रिन्सच्या विरुद्ध राजेशाही थाट. 106 बाय बाहुबली. व्हाट अ शॉट. यही खासियत रही है बल्लेबाजी की बाहुबली द्वारा. 100 स्ट्रोक, वो भी बाउंड्री लाइन के बाहर, दर्शक दीर्घा में. और ये देखिए दर्शक, हालांकि मौसम काफी ठंडा यहां पर नजर आए. कल अगर देखा जाए तो लगभग 13 डिग्री सेल्सियस टेम्परेचर था इस मुरबाड वडवली में, फिर भी भारी तादाद में दर्शक यहां पर आए. एक जबरदस्त मॅच पाहायला मिळते. सेमीफायनलचा हा सामना आहे. या षटकाराने पुन्हा थोडासा दबाव उठवलेला आहे, नक्कीच हटवलाय. सुमित ढेकळे काही बॉल समोरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळाले. एक वेगवान फटका अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. चांगला फुटवर्क त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आशिष मेहरोल होते. 2 धावा तर आपल्या टीम साठी नक्कीच वाचवलेल्या आहेत. आज आशीष मेहरुल गेंद पर भी पैर रखेंगे तो शायद वो सोना हो जाएगी, क्योंकि इससे पहले गेंदबाजी करते हुए इन्होंने 2 विकेट लिए थे, काफी महत्वपूर्ण विकेट, और इस बार अपनी टीम के लिए 2 रन बचाए. बढ़िया स्ट्रेट ड्राइव लगाया था ओवर द बॉलर हेड बल्लेबाज सुमित ढेकले ने, लेकिन 2 रन बचाए अपनी टीम के लिए आशीष मेहरुल ने. 32 सुमित याही वेळेला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत होते. समोरच्या दिशेने बॉल जाईल अतिशय वेगात. फिल्डर त्या ठिकाणी आले. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. अतिशय तुल्यबळ लढत आपण सध्या पाहतोय. प्रिन्सच्या विरुद्ध सुमित. 24,000 व्यूवरशिप, को करंट व्यूवरशिप आपको नजर आएगी 70 स्पोर्ट्स यूट्यूब चैनल पर. और ये देखिए उतने ही भारी तादाद में दर्शक यहां पर इस ग्राउंड पर आ चुके. सभी दर्शकों का स्वागत 70 स्पोर्ट्स धड़ाकेबाज धमाका बिग बैश लीग का ये 14वां संस्करण आपके सामने. 50वां साल धड़ाकेबाज ट्रॉफी का.
जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने प्रिन्स, यावेळेला हजारोंच्या गर्दीत ही स्पर्धा. हो हो हो, बिग हिट करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी क्रॉस आर्म ऍक्शनने मात्र एक जबरदस्त बॉल टाकलाय. प्रिन्स ते खूप प्रभावित केले कुणालजी. जी बिल्कुल, राउंड विकेट से थोड़ा हल्का सा राउंड आर्म एक्शन, एक एंगल के तहत गेंदबाजी करते हमेशा राइट हैंडेड बल्लेबाज के खिलाफ, और जब जब भी उनके सामने राइट हैंडेड बल्लेबाज है थोड़ा सा हावी हुए प्रिन्स. मुरबाडकरांची आजची रात्र क्रिकेटवाली धडाकेबाजवाली. यावेळेला हवाई हल्ला केलाय, फटका तर खेळलाय, पाहूया किती लांब जाईल. फिल्डर, वाह काय जबरदस्त प्रयत्न केलाय. संदीप पवार होते त्या ठिकाणी, बॉलला आतमध्ये फेकलाय आणि थोडा बॉल नंतर हातातून निसटला आणि त्याचा फायदा घेत असताना मात्र या ठिकाणी धावा 2 पूर्ण. संदीप पवार की फील्ड पर ये पावर दिखाते हुए, हालांकि बैकफुट पर जाकर मिड विकेट के ऊपर से तान दिया था, पुल किया था इस गेंद को, लेकिन वहां पर खिलाड़ी थे संदीप पवार. बाउंड्री चेक करना चाह रहे अब ऑन फील्ड अंपायर. आचेगावच्या संदीप पवारने त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला. पाहूया तिसरे पंच मात्र या ठिकाणी कळवतील आपल्याला काय निर्णय आहे. सेमीफायनलची एक जबरदस्त मॅच पाहायला मिळते. अखिल भारतीय स्तरावरील 2 बलाढ्य संघ, एका बाजूला गुजरात आहे, एका बाजूला कर्नाटक आहे आणि फायनलला महाराष्ट्र आहे. स्माइल देखिए इनके चेहरे पर. बाउंड्री चेक यहां पर हो रही है. खुद को स्ट्रेच करते हुए संदीप पवार ने इस गेंद को क्या अंदर ढकेला, ये देखना चाहेंगे. रन बचाए. चौथं षटक मार्गस्थ आहे. धावा आता मात्र बनू लागल्या चांगल्यापैकी. यावेळेला आणखीन एक बिग हिट, हवाई हल्ला करताना पाहायला मिळाले प्रथमेश ठाकरे. एक मोठा स्ट्रोक त्यांच्या बॅट मधून, बॉल सीमारेषा पार, षटकार. आया रे, देखो रे ठाकरे, लैप शॉट. जैसे राउंड विकेट से गेंदबाजी हुई, पैरों पर गेंद थी, यानी कि बाउंड्री के सैर पर यह गेंद थी. इसे भेज दिया स्क्वायर लेग के ऊपर से, लैप शॉट के तहत 6 रनों के लिए बैक टू बैक बाउंड्रीज यहां पर हासिल करते हुए. हालांकि एक छक्का बचाया था वहां पर संदीप ने, लेकिन इस बार संदीप पवार की पावर यहां पर बिल्कुल काम नहीं करेगी. 6 रन जुड़ेंगे. रन संख्या 5 ओवर का खेल, 4 ओवर का खेल यहां से समाप्त. 4 ओवर की समाप्ति के बाद 41 रन, 41 आफ्टर 4 ओवर. मॅच मध्ये पुन्हा एकदा टीम आली आहे. बालाजी क्लब राजकोट गुजरात. कारण आहे प्रथमेश आणि सुमित दोघांनी हवाई हल्ले केलेत. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. युट्यूबला देखील जे मॅच पाहत आहेत त्यांचंही मात्र सातत्याने 70 स्पोर्ट्सला सबस्क्राईब करतायत. सगळ्यांचं मनपूर्वक आभार. आणि 7,81,000चा आकडा आता गाठलाय. जर का 8 लाख झाले, पारितोषिक 1 लाखाने वाढेल 10 लाख आणि कॅच पकडणाऱ्या प्रेक्षकांना मात्र एक लकी ड्रॉ द्वारे तब्बल 25,000चा पुरस्कारही मिळू शकतो. हळूवार पद्धतीने मात्र सुनील यांचा पहिला बॉल ढकलला जरूर गेला. एक धाव तिकडे घेतली, दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे आणि याचसाठी सुमित ढेकळे ओळखले जातात. पुश करो खुश रहो, उसी अंदाज में खेला था. इस गेंद को हल्के हाथों से ढकेल सा दिया था. और ये देखिए पब्लिक ये सब जानती है. 70 स्पोर्ट्स को अगर आपने अभी भी लाइक शेयर एंड सब्सक्राइब नहीं किया तो यही सही समय है. आइए 70 स्पोर्ट्स फैमिली में आपका स्वागत. आपके मोबाइल निकालिए और 70 स्पोर्ट्स चैनल को सब्सक्राइब करना ना भूलिए. सुनील, हो हो हो, सुनीलचा हा प्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. कट केला, टर्न केला हा बॉल, निरुत्तर केलं सुमित ढेकळेला. या बॉलवर कुणालजी मैदानात सुद्धा पाय ठेवायला जागा नाही असा माहोल आहे आणि युट्यूबला सुद्धा खूप सारी गर्दी. अप्रतिम चेंडू. 9 लाख व्यूवरशिप अब तक हमें मिल चुकी है. आज के फाइनल डे में धड़ाकेबाज धमाका बिग बैश लीग में 1 मिलियन का आंकड़ा अब छू सकती है 70 स्पोर्ट्स की ब्रॉडकास्टिंग टीम. हालांकि एक बेहतरीन कवर ड्राइव सुमित ढेकले द्वारा सिंगल के साथ स्ट्राइक को रोटेट किया और अभी ये सिंगल के साथ रन संख्या स्कोर बोर्ड पर 44 रन लगा तो 6 या
चेंडूने मात्र या ठिकाणी जरूर ही मॅच पाहायला मिळते, परंतु 44 या दोघांमध्ये जी पार्टनरशिप पाहायला मिळाली ना कुणालजी, त्याच्यामुळे डावाला आकार, कारण 3 ओव्हरमध्ये 24 असणारी धावसंख्या आता मात्र कुठेतरी असं वाटतंय 60-70च्या दिशेने मार्गस्थ होते आणि हे मुरबाडकर प्रेक्षक आलेत या ठिकाणी या मॅचचा आनंद घेण्यासाठी. वा, आणखीन एक या ठिकाणी चांगला चेंडू जरूर पाहायला मिळतोय, परंतु कव्हरच्या दिशेने मात्र हा चेंडू टोलावला जातोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. मुरबाडकरांनो, तुम्ही विक्रम करत चाललेला आहात धडाकेबाज धमाका बिग बॅश लीग मध्ये. 9 लाख प्रेक्षकांनी आतापर्यंत ही स्पर्धा पाहिली आणि जर 1 लाख प्रेक्षक अजून आपल्याबरोबर जोडले गेले तर 1 मिलियन म्हणजे 10 लाख प्रेक्षक एका दिवसामध्ये जोडण्याचा विक्रम या धडाकेबाज धमाका बिग बॅश लीग मध्ये एकाच दिवसात तुम्ही करताना पाहायला मिळाल. पाहूया काय होईल. या वेळेला एक वेगवान चेंडू खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न जरूर तिकडे झाला होता, परंतु बायच्या स्वरूपातील धाव तिकडे पाहायला मिळते. मुरबाडकर प्रेक्षकांची सुद्धा बातच न्यारी आहे आणि इकडे आल्यानंतर ही गर्दी खूप काही वेधून घेताना पाहायला मिळते. इकडले प्रेक्षक, त्यांच्या टाळ्या, त्यांच्या शिट्या, त्यांचा आरडाओरडा, हे सगळं काही वर्षभर लक्षात राहण्यासारखं असतं. मुरबाडकर हळूहळू ती संख्या वाढताना दिसते, याच्याविषयी देखील चर्चा करू, परंतु या बॉल नंतर. तब्बल 29,000 प्रेक्षक युट्यूबला 70 वर मॅच पाहत आहेत. हो हो हो, आणखीन एक बॉल जबरदस्त या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. बॉलला टर्न करताना पाहायला मिळाले. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. या ओव्हरमध्ये सुनील नैने कमबॅक केलंय आणि हरियाणाचा हा खेळाडू जबरदस्त बॉलिंग टाकताना पाहायला मिळतोय. कुणालजी, आता मी चर्चा करत होतो त्या 1 मिलियनची म्हणजेच 10 लाख व्ह्यूअरशिपची. ती का तर युट्यूब जेव्हापासून आलं या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, या जगामध्ये उत्क्रांती झाली, त्यावेळेला काही बोटावर मोजण्या इतक्या स्पर्धा आहेत ज्या स्पर्धांमध्ये एका दिवसामध्ये 10 लाख व त्यापेक्षा जास्त प्रेक्षकांनी त्या स्पर्धा पाहिलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये सुप्रीमो ट्रॉफी जी आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये संजय पोतनीस साहेब यांच्या वतीने पाहायला मिळणार आहे 11व्या पर्वामध्ये, ती स्पर्धा असेल. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सारखी स्पर्धा असेल. गुजरातची धमाका बिग बॅश लीग स्पर्धा असेल, ज्या स्पर्धेमध्ये एका दिवसामध्ये एका रात्रीमध्ये 10 लाख प्रेक्षक युट्यूब वाहिनीशी जोडले गेलेले आहेत. त्याच्यामुळे धडाकेबाज आणि मुरबाडवासियांचं त्यामुळे मनपूर्वक आभार. आणि आता या ओव्हर नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 47 धावा. 5 ओव्हर झाल्यानंतर 47 धावा धाव फलकावर, परंतु मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश ठाकरे आणि बाहुबली सुमित ढेकळे यांना आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये बदल केला जातो आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येत आहे हिमांशू जिंदाल. आणखीन एक उत्तरेकडील गोलंदाज इकडे पाहायला जरूर मिळतोय आणि हीच खासियत आहे या स्पर्धेची. विक्रमावर विक्रम होत आहेत, प्रेक्षकांचाही विक्रम झालाय. हिमांशूने आणखीन एक बॉल जर पाहिलं तर या ठिकाणी अगदी खोलवर थोडंसं वळवण्याचाही प्रयत्न झालाय. मागील काही मॅच मध्ये शेवटच्या षटकात खूप चांगली गोलंदाजी करतायत. बढ़िया लेग कटर बल्लेबाज प्रथमेश ठाकरे के सामने हल्का सा फ्लाइट देते हुए इस लेग कटर को अंजाम दिया था. उस फेयर रिस्ट में 10 PL का भी नाम शुमार होगा. 10 लाख व्यूअरशिप एक दिन में. हो हो हो, आणखीन एक चेंडू जो मात्र काहीसा खाली राहतोय, परंतु अंपायर आमच्याकडे वळतात, कळवतात हा वाईट बॉल आहे. एक धाव खूप महत्वाची असेल अशा परिस्थितीत ही मैच है. उसी फेयर रिस्ट में अगर देखा जाए तो सोमैया ग्राउंड पर जब हमने पहली बार चुना भट्टी का जो सोमैया क्रिकेट ग्राउंड था, वहां पर पहली बार हमने इस लीग को अंजाम दिया था, धमाका बिग बैश लीग को. उस प्रतियोगिता में बिल्कुल पहले ही दिन 10 लाख की व्यूअरशिप 70 स्पोर्ट्स को मिली थी. प्रेक्षकांची गर्दी आणि हो, कोरोना नंतरची पहिली टूर्नामेंट होती बिग बॅश 1. हिमांशू, प्रथमेश
यावेळेला प्रथमेश टोक तर जरूर खेळतायत. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. मिड विकेटला बॉल पाठवलाय. एक धावेने मात्र धाव संख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल हजारोंची गर्दी मुरबाडच्या या वडवली गावामध्ये दरवर्षीप्रमाणे 50 वर्ष सलग मात्र प्रेक्षकांनी केलेली गर्दी. परंतु या शेवटच्या ओव्हरमध्ये कुणालजी पुन्हा एकदा धावसंख्येला थोडासा लगाम पाहायला मिळतोय कारण धावसंख्या 49 झाली आहे. 30,000 को करंट व्यूवरशिप 70 स्पोर्ट्स चैनल पर 30,000 दर्शक अभी अभी इस मुकाबले में हमारे साथ जुड़े 70 स्पोर्ट्स पर. अगर आप चैनल पर नए हो तो आइए, आपका स्वागत है 70 स्पोर्ट्स फैमिली में. 7,81,000 सब्सक्राइबर 70 स्पोर्ट्स के पूरे हो चुके और इस गेम के तहत ये प्रतियोगिता खेली जा रही है 70 स्पोर्ट्स पर दिखाई जा रही है. वेलकम टू 70 स्पोर्ट्स फैमिली. टीमची धावसंख्या 49. शेवटचं षटक आहे. काही मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे आणि त्यासाठी बाहुबली सुमित ढेकळे आहे. समोर हिमांशु जिंदाल. सेमीफायनलची मॅच व्यावसायिक गट धडाकेबाज ट्रॉफी. सुमित ढेकळे या ठिकाणी काय करणार. काही बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावातील. सुमित ढेकळे मात्र यावेळेला पुल केलाय. फटका तर चांगला होता परंतु एका धावेवर समाधान मारावं लागतंय. चांगली फील्डिंग पाहायला मिळाली आहे. क्या यहाँ पर 2 की तलाश करनी चाहिए थी सुमित ढेकले द्वारा क्योंकि लेफ्ट आर्म सीमर गेंदबाजी कर रहा है. और ये देखिए दर्शक, महिलाएं भी यहाँ पर इस मुकाबले का लुफ्त उठाती हुई नजर आ रही है. हालांकि भारी ठंड में ये प्रतियोगिता का लुफ्त उठाती हुई ये महिलाएं. ओहो, यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉलला टर्न केलाय. बाउन्स देखील दिलं होतं परंतु इकडे पंच व्हाईट बॉल घोषित करतायत आणि त्याचबरोबर रनआउटची विकेट सुद्धा येते. माता माऊली सुद्धा या मॅचला आनंद घेण्यासाठी 50वे वर्ष त्यांनाही पाहायचंय म्हणून गर्दी. तुम्ही नजर टाका जिकडे जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षक. धडाकेबाज. व्हाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा. अंपायर सतीश जी कुरूप द्वारा. एक्स्ट्रा रन खाते में बल्लेबाजी करने वाली टीम के बालाजी 11 राजकोट. रन संख्या स्कोर बोर्ड पर अब तक 51. और ये देखिए दर्शक, भारी ठंड में एंजॉय करते हुए क्रिकेट. धड़ाकेबाज धमाका बिग बैश लीग 14वां संस्करण, 50वां साल इस प्रतियोगिता का. 5 एक्स्ट्रा अब तक, 4 वाइड, 1 बाय के तौर पर रन खाते में 51. अब स्ट्राइकिंग एंड पर सुमित ढेकले. जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. ओहो, वेगवान चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळालाय. टर्नही केलाय. सुमितला निरुत्तर केलाय. एक अप्रतिम बॉल हिमांशूच्या माध्यमातून इकडे पाहायला मिळालाय शेवटच्या षटकामध्ये. आम बॉल का इस्तेमाल इस बार जड़ में रखने का प्रयास. थोड़ी सी गेंद यहां पर हरकत लेते हुए बाहर की तरफ गई और सीधा विकेट कीपर के हाथ में. ओहो, याही वेळेला जर पाहिलं तर बाहेरच्या बाजूला कट करण्याचा प्रयत्न अक्षरशः सुमित सारख्या फलंदाजाला थांबवण्याचं काम या ठिकाणी केलंय आणि तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आली व्हाईट बॉल साठी. अंकुशजी तोकडे साहेब नाशिकचे ख्यातनाम उद्योजक ज्यांचा स्टँड देखील आपल्याला पाहायला मिळतो जो खचाखच भरलाय आणि त्याचबरोबर त्यांचा सगळा मित्र परिवार नाशिक वरून या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलाय. बैटिंग टीम रिव्यू. फेयर डिलीवरी. और ये देखिए पिछले मुकाबले में बिल्कुल इसी अंदाज में गेंदबाजी हुई थी. हालांकि टिप्पा खाते ही गेंद थोड़ी सी बाहर, लेकिन वो ट्रैम्प लाइन के अंदर से विकेट कीपर के हाथ में. बिंदी गेंद, आखिरी गेंद इस पहले सत्र की. एक चांगला बॉल आला सुमित साठी. सुमितने स्ट्रोक तर खेळलाय. हवाई हल्ला. सुमित ढेकळे बाहुबली. धडाकेबाज 6. अब तक 57. आखिरी गेंद पर बैकफुट पर जाकर पुल किया था. इस गेंद को गुल किया बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. ये देखिए एक्शन रिप्ले. राउंड द विकेट से गेंदबाजी करने का प्रयास. बल्ले के बीचों बीच गेंद हवा से बातें करते हुए हिचकोले खाते हुए चली गई बाउंड्री लाइन के बाहर. और आखिरी हंसी यहां पर हंसी सुमित ने. 6 रनों के साथ ये पारी समाप्त. पहले पारी की समाप्ति के बाद रन संख्या 57. 58 रनों का टारगेट यहां पर होगा टीम एफएम हॉस्पिट कर्नाटका के सामने. 58 टू विन. टॉस साठी विनंती असेल पोगाव.
पोगाव आणि वडवली बीट दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस साठी यायचे. पहिल्या डावाचं वैशिष्ट्य कुणाल सर 12 बॉल मध्ये 19 धावा फरदीन काझीने केल्या. सुमित ढेकळे थोडंसं संयम आहे परंतु शेवटच्या बॉलवरचा षटकार टीमला नक्कीच एक ऊर्जा देणारा होता. 22 धावा त्यांनीही केल्या. 11 धावा प्रथमेश ठाकरेच्या आणि धावसंख्या 57 पर्यंत पोहोचताना पाहायला मिळते आणि विजयासाठी धावांचं लक्ष असणार आहे 58 धावांचं. या धन्यवाद आदरणीय चंदू सर. धन्यवाद IPL ची मखमली आवाज कुणाल दाते सर. आपण मंचावरती उपस्थित अतिथींचा सन्मान करणार आहोत. सर्वात प्रथम मी उमेशजी लिहे यांना विनंती करतो की आपण उपस्थित राहा. आपल्या शुभ हस्ते पाहुण्यांचा सन्मान होतोय आणि या ठिकाणी सन्माननीय निलेशजी घोलप प्रथम इंटरनेट सर्व्हिस दसई स्पर्धेसाठी विनामूल्य इंटरनेट सेवा ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे. निलेशजी घोलप यांचा सन्मान इथे संपन्न होतोय. उमेशजी लिहे यांना विनंती आहे आपण पाहुण्यांचे सन्मान करा. सन्मान्य पुंडलिकजी भांडे सामाजिक कार्यकर्ते खोपिवली या सन्माननीय अतिथींना आपण सन्मानित करतोय. मी सन्माननीय उद्योजक दत्ताभाऊ शिंगोळे यांना विनंती करतो आपण पाहुण्यांना सन्मानित करा. निलेशजी घोलप यांचा सन्मान मंचावरती संपन्न होत. यानंतर सन्माननीय पुंडलिकजी भांडे सामाजिक कार्यकर्ते खोपिवली यांचा सन्मान संपन्न होतोय. यानंतरचे सर्व सन्मान युवा उद्योजक सन्मान्य गणेशजी शेळके यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहेत. मी गणेश भाऊंना विनंती करतो आपण मंचावरती या. मंचावर सन्माननीय अतिथी जयवंतजी गायकर यांचा सन्मान संपन्न होतोय. धडाकेबाज चषकचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष. खरं तर अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आणि संस्कृती जोपासणारं धडाकेबाज हे मंडळ हे खऱ्या अर्थाने धडाकेबाज आहे. सन्माननीय जयवंतजी गायकर यानंतर सन्माननीय महेशजी व्यापारी या अतिथींना सन्मानित करण्यात येते. महेशजींना विनंती करतो आपण मंचावरती या. उद्योजक गणेशजी शेळके यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय. 1974 साली छोटस रोपटं इथे लावलं होतं यात्रेच्या निमित्तानं आणि आज तो वटवृक्ष आपल्याला बघायला मिळतोय. सन्माननीय वामनजी मोरे आपण आवर्जून या सोहळ्याला उपस्थित आहात. आपला सन्मान संपन्न होतोय. विनंती करतो मंचावर या. उद्योजक गणेशजी शेळके यांच्याच शुभ हस्ते वामनजी मोरे यांना सन्मानित केले जाते. मंचावरती उपस्थित अतिथी सन्माननीय जयवंतजी भावारते यांचा सन्मान संपन्न होतोय. उद्योजक गणेशजी शेळके यांच्या शुभ हस्ते सर्व अतिथींना सन्मानित करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. यानंतर लगेचच नाणेफेकीचा कौल होणार आहे आणि ग्रामीण ओपन विभागातील फायनल आपण इथे संपन्न करणार आहोत. सन्माननीय वन अधिकारी धनाजी नवले सरांचा सन्मान होतोय. वन अधिकारी सन्माननीय पांडुरंगजी गडगे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते वन अधिकारी धनाजी नवले सरांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. सन्मान्य विकासजी वारघडे या अतिथींची उपस्थिती आपलं धडाकेबाज क्रिकेट क्लबच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आणि सन्मान होतोय मंचावर. विनंती करतो या. विकासजी वारघडे सरांचा सन्मान संपन्न होतोय. संजयजी शिंगोळे यांना विनंती करतो आपण या मंचावर.
धनाजी भाऊ वारगडे यांना सन्मानित करा. या ठिकाणी लगेचच हा सत्कार होतोय, एक महत्वाचा सत्कार. खरं तर आपल्या गावचं भूषण, आपल्या गावचे सुपुत्र ज्यांना मुरबाड पंचायत समितीच्या माध्यमातून आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे आणि आपल्या गावाचं नाव ज्यांनी तालुक्यात उज्ज्वल केलेलं आहे, आपल्या अध्यापनाच्या माध्यमातून अनेक पिढ्या ज्यांनी घडवलेल्या आहेत, त्याचबरोबर धडाकेबाज चषकाचा 50 वर्षांचा इतिहास आपल्या लेखणीतून शब्दबद्ध केलेला आहे. स्मरणिकेचे संपादक आदरणीय मारुती लिहे सरांचा सन्मान होतोय. विनंती करतो मारुती लिहे सरांना आपण सन्मान स्वीकार करा. तर टॉस झाल्यानंतर मॅच सुरू करायची आहे. टॉस होईल पहिला पुढच्या मॅचचा आणि तो झाल्यानंतर मॅच सुरू करायची आहे. अंपायर लक्ष द्या. आदरणीय मारुती लिहे सरांना सन्मानित करण्यात येते. याचबरोबर मुख्य अतिथी आणि ठाणे जिल्हा शिवसेना उपजिल्हा प्रमुख सन्मान्य विष्णू शेठ आप्पासाहेब घुडे, सन्माननीय मधुकर आप्पा घुडे यांच्या शुभ हस्ते अंकुश दादा तोकडे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल देखील मंचावरच करायचा आहे. दोन्ही संघनायक मंचावर या. आदर्श शिक्षक, विशेष म्हणजे अनेक विषयांमध्ये त्यांनी पदवी संपादन केलेली आहे. शिक्षक विद्यार्थी परायण असावा, विद्यार्थी शिक्षण परायण असावे आणि दोघेही ज्ञान परायण असावे. या ठिकाणी ज्ञान परायण असलेले शिक्षक आदरणीय मारुती लिहे सरांचा सन्मान मंचावर संपन्न होतोय आणि लगेचच नाणेफेकीचा कौल आदरणीय मधुकरप्पा घुडे आणि पाहुण्यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. मी पोगावचे संघनायक आणि वडवली बीचे संघनायक विनंती करतो मंचावर या. आदी 11 चेंज द गेम वडवली बी विरुद्ध जय हनुमान पोगाव या दोन संघामध्ये नाणेफेकीचा कौल संपन्न होणार आहे. सन्मान्य मधुकरप्पा घुडे आणि मान्यवर अतिथींच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल इथे होतोय. सेमीफायनलच्या लढतीची उत्कंठा लागून राहिलेली आहे, मात्र ओपन ग्रामीण विभागातील ही फायनल इथे टॉस होतोय. यास इथे पोगाव संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा ओपन ग्रामीणच्या धडाकेबाज चषकासाठी. तर जाऊया मैदानामध्ये जिथे सेमी फायनलचं रणकंदन सुरू आहे. समालोचन कक्षातून चंद्रकांत शेटे सर आणि कुणालजी दाते सरांचं स्वागत करतो. योगेश शिंगोळे, सन्मान्य देवीदासजी शिंगोळे यांना विनंती करतो आपण मंचावर या. बॅटर मैदानामध्ये आलाय फलंदाजीसाठी ओमी केनी ॲज अ इम्पॅक्ट. प्रिन्सच्या जागेवर पहिलाच बॉल, हेलिकॉप्टर ड्राईव्ह, बॉलने घेतली आता बाउंड्री लाईनची भेट, थेट चौकार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर मात्र एक जबरदस्त स्ट्रोक खेळला या ठिकाणी ओमी केनी फ्रॉम नवी मुंबई. आणि पहिल्याच बॉलवर म्हणजे 57चा पाठलाग करायचा आणि पहिल्याच बॉलवर आलेला हा चौकार एक ऊर्जा देईल. पहिली गेंद पर चौका जडा ओमी केनीने. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचाय. दुसरा बॉल इम्रोजचा, बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. सुमित ढेकले आणि इम्रोज आणि सर्व खेळाडू सहजासहजी तरी हा सामना सोडणार नाहीये. स्टंपच्या वरून गेलाय बॉल. अच्छी गेंद, अच्छा कमबैक. इमरोज इसी के लिए जाने जाते हैं और इसीलिए भारतीय टेनिस क्रिकेट का एक बड़ा गेंदबाज उन्हें कहा जाता है. वैसे तो 57 रन बनाने जरूर है, मगर कमबैक यहाँ गेंदबाज को भी करना होगा. ओमी केनी 4 धावा पहिल्याच बॉलवर. इम्रोज
एक वेळेला ऑन साइडला उडवलाय बॉल, मनगटाचा वापर, मनगट उत्तम शॉट मारलाय फलंदाजीमध्ये ओमी केनीने. 2 धावा त्याच्या खात्यामध्ये जातील. टीमची धावसंख्या 6. काफी अच्छे फॉर्म में ओमी केनी और पिछले 2 साल से जिस तरह से इस खिलाड़ी ने परफॉर्मेंस दिया है कुणाल जी, बेहतरीन था और इस मैच में भी काफी अहम भूमिका रहेगी इस खिलाड़ी की. अच्छी शुरुआत की है पॉवर प्ले में. कोरोनाच्या कालखंडानंतर आपण पाहिलं की कुठेतरी पहिली धमाका बिग बॅश लीग सोमय्या क्रिकेट ग्राउंडवर झाली. त्याचा हा मालिकावीर गोलंदाज होता इमरोज आणि त्यानंतर ही 14वी स्पर्धा आहे. 14वी धमाका बिग बॅश सिरीज. 50वा सुवर्ण महोत्सवी वर्ष धडाकेबाज धमाका बिग बॅश लीगच्या माध्यमातून आपण साजरं करतोय. ऑन साइडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. 1 धाव तिथे मिळेल. ओमी केनीच्या खात्यात. टीमची धावसंख्या 7 विदाउट लॉस. FM हॉस्पिट कर्नाटका. काफी मात्रा में दर्शक भी इस मैच को देखने के लिए आ चुके हैं क्योंकि जहां नजर डालेंगे कुणाल सर उधर दर्शक ही यहाँ देखने मिल रही है और YouTube के जरिए भी 28,000 दर्शक इस मैच का आनंद लुफ्त उठा रहे हैं 70 स्पोर्ट्स के जरिए और शुरुआत तो अच्छी की है. केतन म्हात्रे सध्या स्ट्राइकिंग एंडला. महाराष्ट्राचा बाईक सम्राट. कडाक्याच्या थंडीमध्ये कडक सामना पाहिजे प्रेक्षकांना. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन. 58 टू विन आहे या मॅच मध्ये. शेवटच्या बॉलवर सुमित ढेकलेने षटकार मारला होता. 51 होते, 57 झाले. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. अंपायरकडे मागणी होते आणि आता बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय कारण ऑनफील्ड अंपायरने हा डॉट बॉल कळवला होता. देखना होगा. केतन म्हात्रे एक तरफ है, दूसरी तरफ ओमी केनी. ऐसे बैटर है और ऐसे ओपनर है जिन्होंने पिछले कुछ सालों में काफी अच्छा क्रिकेट खेला है कुणाल जी और यहाँ 58 का पीछा जरूर करना है मगर शुरुआत तो अब तक अच्छी रही है. एक अच्छा मुकाबला होगा क्योंकि दोनों टीमें भारतीय टेनिस क्रिकेट की बड़ी टीमें हैं और बड़े बड़े सितारे दोनों टीमों में शामिल हैं. महाराष्ट्र के बाइकरमैन केतन म्हात्रे इस वक्त स्ट्राइक पर है और दूसरी तरफ एक युवा आले दर्जे के बैटर हमें मैदान के अंदर देखने में मिल रहे हैं. ओमी. फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल होता. शेवटी नॉन स्ट्राइकिंग एंडच्या फलंदाजाने देखील हे सांगणं गरजेचं असतं. बॅकफुटला जात असताना स्लाइस केलाय बॉलला, कापलंय पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. 3 फिल्डर धावतायत, नाही थांबणार बॉल. बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय चौकार. बैकफुट पर गए, थोड़ी सी जगह मिली उन्हें स्ट्रोक खेलने के लिए, थोड़ा सा वक्त था, उसका फायदा उठाया और पॉइंट के ऊपर से स्ट्रोक को खेला. एक अच्छी शुरुआत यहाँ FM हॉस्पिट कर्नाटका टीम की यहाँ होती हुई. पहले ओवर के बाद रन बने हैं बिना कोई विकेट खोए 11. 7,81,487 सबस्क्रायबर 70 स्पोर्ट्सचे कंप्लीट झालेले आहेत. हळूहळू हा आकडा पुढे जातोय आणि येणाऱ्या नवीन वर्षामध्ये देखील ग्रामीण धमाका बिग बॅश लीग पाहायला विसरू नका. 7 ते 12. 7-12 हे समीकरण आपल्या शेतकऱ्यांच्या अगदी जवळचं समीकरण आहे. त्याच्यामुळे 7 ते 12 जानेवारी पर्यंत ग्रामीण धमाका बिग बॅश लीग वरुण एस पाटील आणि 70च्या माध्यमातून पाहायला विसरू नका. 21 लाख रुपयाचं पारितोषिक ओव्हरऑल त्या स्पर्धेमध्ये दिलं जाईल. चॅम्पियन टीमला 12 लाख, उपविजेत्या संघाला 6 लाख, सेमीफायनलिस्टला 1 लाख, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट आयकॉन खेळाडू जो येईल त्याला देखील एक बाईक आणि ग्रामीण प्लेयरला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी देखील एक बाईक दिली जाईल. रिग्नेश 11 गोरसई बी, त्यानंतर वाशी इंडियन्स दारावे हे 2 चॅम्पियन आतापर्यंत त्या ग्रामीण धमाका बिग बॅश लीगला मिळालेत. तिसरा चॅम्पियन कोण ठरेल नवीन वर्षात हे पाहूया. आणि त्यामुळे काय करायचं आहे, 70ला सबस्क्राईब करा कारण भविष्यात याही परिसरातले काही संघ भविष्य काळात त्या ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये पाहायला मिळाले तर आपल्याला आश्चर्य होणार नाही. कारण तुमच्या क्रिकेटचं प्रमोशन आणि डेव्हलपमेंट 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून असंच टेलिकास्ट करून केलं जाऊ शकतं. अंकित कलकी पहिलाच बॉल ड्राइव्ह केलाय, फिल्डर आहे, रनआउट चान्स, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि तिथे तो प्रयत्न त्याच्यामध्ये आलाय हलकसं अपयश. हेच तर करून आज आपण एक संघ क्वालिफाय केला फाइनल मैच साठी, तो होता FM हॉस्पिट. एक नया आविष्कार था कुणाल जी और यहाँ डायरेक्ट हिट की कोशिश भी रही थी और यहाँ से अगर डायरेक्ट हिट होता तो थोड़ा सा दबाव यहाँ बढ़ा सकती थी टीम फील्डिंग करने वाली. दर्शक दर्शक और दर्शक.
1 मिलियनच्या अगदी जवळ आता आपण जाऊन पोहोचलेलो आहे. 1 मिलियन म्हणजे 10 लाख प्रेक्षक ही स्पर्धा आता पाहू शकतात. त्याचं कारण आहे 9.5 लाख प्रेक्षकांनी आतापर्यंत ही स्पर्धा पाहिली आहे. मी मगाशी देखील ज्या ज्या स्पर्धांचा उल्लेख केला त्याचा आकडा एका दिवसात 1 मिलियन होता. म्हणजे 10 लाख प्रेक्षकांनी एका दिवसात ती स्पर्धा पाहिली आहे. फुलर लेनचा बॉल होता, वाईड यॉर्करचा प्रयत्न, अंपायरचा सिग्नल, वाईड बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्रा पेसचा वापर केला अंकित कल्कीने. हालांकि अंकित स्लोवर काफी अच्छे स्लोवर वन गेंदबाजी करते, मगर यहाँ थोड़ा सा रफ्तार सा किया, बाहर के भी था ये गेंद, मगर यहाँ अंकित कल्की की ये और काफी अहम रहेगी. 32,000 प्रेक्षक आनंद घेतात ऑनलाईन या स्पर्धेचा. तेवढीच तुडुंब गर्दी दर्दी प्रेक्षकांची या क्रीडांगणावर आहे. स्वेटर, मफलर, कानटोपी सर्व घालून आनंद घेत आहेत. फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह केला, डीप मध्ये फिल्डर आहे, वाईडिश लॉंग ऑफ लाईन बॉल, अडवेल, थांबवेल, फेकेल, तोपर्यंत एक धाव केतन मात्रेच्या खात्यामध्ये. हे बॅटल चांगलं रंगेल, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. धडाकेबाज धमाका बिग बॅश लीग. इस ओवर में अच्छी गेंदबाजी रही है, अब तक कोई बड़ा स्ट्रोक आने नहीं दिया, मौका नहीं दे रहे, और यही खासियत है. क्या गेंदबाजी रही थी. गुजरात धमाका बिग बैश है, इस खिलाड़ी ने बेस्ट बॉलर का खिताब भी हासिल किया था. उत्तर प्रदेश के एक हरफन मौला खिलाड़ी है. 14 विदाउट लॉस. ओमी केनी स्ट्राइकिंग एंडला. स्लोअर वन बॉल हवेत आहे, कॅच ड्रॉप. प्रयत्न त्याने चांगला केला होता, नो डाऊट. या प्रयत्नांना 100% द्यावेच लागतील, परंतु अखेरच्या क्षणामध्ये झेल सुटलाय. प्रथमेश ठाकरे तिथे होता. अच्छा प्रयास था वहां, यहां से और एक मौका बन चुका था, मगर यहां कैच नहीं हो सका. ओमी केनी थे स्ट्राइक पर, कोशिश तो अच्छी रही थी और मिड ऑफ के बीच में से खेलना चाहते थे, मगर वहां फंस गए थे. मगर शुक्र है बच गए यहां ओमी केनी. और एक अच्छी गेंद यहां मैं कहूंगा अंकित कल्की, काफी की फैक्टर है, और अब तक जो ग्राफ आगे गया था पहले ओवर में उसे कंट्रोल करने की कोशिश कामयाब रही है इस गेंदबाज की. अंकित 14 विदाउट लॉस. FM हॉस्पेट कर्नाटका 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा आहे. पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न होता, ऑन ड्राईव्ह केला, रनआउट चान्स आहे. तोपर्यंत एक चिकी सिंगल कंप्लीट करत असताना दोन्ही बॅटर ओमी केनी आणि केतन मात्रे, आणि आतापर्यंत भागीदारी झाली आहे पहिल्या विकेटसाठी 15 धावांची FM हॉस्पेटच्या सलामीवीरांमध्ये. आसान नहीं है उतना इस अंकित कल्की को पढ़ना. और स्लोअर वन काफी अच्छी तरीके से करते हैं और यॉर्कर काफी अच्छी तरीके से करते हैं, और उसी के कारण अब तक कंट्रोल किया है स्कोर को, और एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा इस गेंद पर. अच्छी गेंदबाजी. परत एक वेळा हेलिकॉप्टरच्या अंदाजामध्ये खेळला, डिरेक्ट हिटचा प्रयत्न, परत एक वेळा तोच प्रयत्न आणि परत एक वेळा तेच अपयश. परंतु किती वेळ तुम्ही अशा धावा घेत राहाल. प्रयत्न करतायत, यश येतंय, हे खूप चांगली गोष्ट आहे, परंतु अपयश आलं तर डगआउटचा रस्ता आहे. टीमची धावसंख्या 16. सबस्क्रायबर मीटर हळूहळू वाढतोय. 36,000 व त्यापेक्षा जास्त प्रेक्षक आनंद घेत आहेत. या सगळ्या प्रेक्षकांचं 70-70 स्पोर्ट्स युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. लगेच सबस्क्राइब करा 70-70 स्पोर्ट्सला. अंकित कल्की फुल टॉस, बेघुमा के बॉल सीमा रेषा पलीकडे चाललाय 6 धावांसाठी, आणि इथे बीमर देखील चेक केला जाईल असं दिसतंय, कारण हा फुल टॉस ओमीने पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक मौका मिला था इस खिलाड़ी को और उसके बाद एक बड़ा हिट जड़ा है. पूरे टूर्नामेंट में ऐसा देखने मिला, एक मौका मिलने के बाद बेहतरीन परफॉर्मेंस उसी बैटर से हुआ भी है, और ओमी ने एक बेहतरीन स्ट्रोक यहां खेला. 58 का पीछा करना है, मगर यहां अब तक अच्छी शुरुआत रही है. कुणाल जी चांगली बॅटिंग सध्या करतोय ओमी प्रकाश केणी. दिवा गावचा हा खेळाडू आहे. नवी मुंबई दिवा कोलीवाडा मधून बिलॉंग करतो आणि त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. डिसिजन पेंडिंग आहे तो फक्त बीमर साठी. आता हा फुल टॉस कमरेपेक्षा जास्त उंचीने असला तर मात्र नो बॉल दिला जाईल. पाहूया शेवटी टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली, काय निर्णय येतोय. आज अद्भुत कहाणी या धडाकेबाज धमाका बिग बॅश लीग मध्ये लिहिली गेली, आणि इथे आता डिसिजन आलेला आहे, नो बॉल. कमरेपेक्षा जास्त उंचीने हा बॉल टाकलाय, आणि आता पहा हा फ्री हिट असेल पुढच्या बॉलवर, कारण हा नो बॉल घोषित केलाय टीव्ही अंपायरने.
टीव्ही अंपायरचा निर्णय आलेला आहे. चला लगेच सामना सुरू करा. नो बॉल कळवलेला आहे आणि हे प्रेक्षक खुश आहेत. हे दर्दी प्रेक्षक आहेत, दर्दी आहेत म्हणून एवढी गर्दी आहे ही मुरबाडची स्पर्धा पाहण्यासाठी. आज अद्भुत कहाणी अशी लिहिली गेली. मी शूट आउट ऍट लोखंडवाला हा चित्रपट पाहिला, शूट आउट ऍट वडाला हा चित्रपट पाहिला, परंतु शूट आउट ऍट वडवली असं कधी होईल क्रिकेटमध्ये हे मलाही माहित नव्हतं. आणि शूट आउट ऍट वडवली आज प्रेक्षकांनी देखील अनुभवलं. याच्यावरही पिक्चर यायला पाहिजे. 70 स्पोर्ट्सने चित्रफित काढली आहे. फुल टॉस, फुल टोल, तांबडा पांढरा झणझणीत मारतो षटकार खणखणीत. ओमी केनीच्या बॅट मधून दुसरा षटकार. बेहतरीन स्ट्रोक, यहाँ गलती हुई और इस गलती को सीमा रेखा के बाहर भेज दिया. ओमी केनी ने मौका मिला था और मौके पे छक्का जड़ दिया. बेहतरीन परफॉर्मेंस. चांगली बॅटिंग ओमीची. या ओव्हर मध्ये अंकित कलकीला पॅव्हलिन एन कडून आणणं सगळ्यात मोठी चूक होती. आणि मी मगाशी ज्याचा उल्लेख केला होता शूट आउट ऍट वडवली त्याची ही दृश्य दाखवली जात आहेत. करण मोरे MPL खेळलेला खेळाडू आहे, मुंबई प्रीमियर लीग आणि लेदर क्रिकेटमध्ये जर तुम्ही खेळत असाल, एखादी लीग खेळत असाल तर तिथे या गोष्टीचा सराव केला जातो. 2 हिट आणि दोन्ही हिट त्याने प्रॉपर स्टंपवर मारलेले आहेत आणि त्याच्यामुळे आजचा हा जो दिवस आहे हा नक्की स्मरणात राहील क्रिकेट रसिकांच्या. कारण आज झालंय शूट आउट ऍट वडवली. 36,000 दर्शक यूट्यूब पे जरिए इस मैच को देख रहे हैं. धड़ाकेबाज का ये 50वां साल. ओमी केनी बेहतरीन बैटिंग कर रहे कुणाल जी. 29 धावा झालेल्या आहेत. 2 ओव्हरचा खेळ, पॉवर प्ले समाप्त. इमरोज महागिरी एक्सप्रेस 29 झालेले आहेत. 29 अजूनही करायचे आहेत, मात्र 24 बॉल तुमच्याकडे असतील. 24 बॉल 29 धावा. केतन मात्रे स्ट्रायकिंग एंडला. हा सामना रंगला पाहिजे, मजा येईल या मॅच मध्ये. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता, गॅप मध्ये खेळलाय, गलीमधून बॉल निघेल आणि तिथे फिल्डर आहे. 1 धाव ऍड होईल केतन मात्रेच्या खात्यात. यहाँ से थोड़ा सा दबाव बनाने की कोशिश जरूर रहेगी गेंदबाज की. विकेट आना यहाँ जरूरी है. अगर वापस फिर एक बार मैच में आना है तो आपको विकेट यहाँ लेने चाहिए. अच्छी बैटिंग अब तक हो रही है. केतन और केतन का साथ देने वाले यहाँ ओमी केनी. ओमी तो इस मैच में अलग ही रंग में दिख रहे हैं कुणाल जी. अगदी बरोबर आहे. तो रंगात आलाय, तो ढंगात आलाय, तो मोठमोठे फटके मारताना दिसतोय. 7,81,600 सबस्क्रायबरचा पल्ला आपण पूर्ण केलाय. अजून 350 वाढले तर तिथे 82,000चा आकडा दिसेल. हळूहळू त्याही दिशेने आपण वाटचाल करतोय. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचंच जे सबस्क्राइब करतायत 70 स्पोर्ट्स लाईव्हला. 50वे वर्ष, सुवर्ण महोत्सवी वर्ष, धडाकेबाज धमाका बिग बॅश लीग 2024, 14वी बिग बॅश लीग सिरीजची स्पर्धा. इम्रोज साठी हा बॉल शरीराला लागलाय असं दिसतंय. रनआउटची संधी, डिरेक्ट हिटचा प्रयत्न. आज भरपूर वेळेला हा प्रयत्न झाला. लेग बायचा इशारा अंपायर कडून. एक्स्ट्रा रन जाईल खात्यामध्ये. अच्छी गेंद थी. यहाँ से थोड़ा सा गेंद को काटा भी था मगर 1 रन तो नहीं रोक सके और काफी सारे चतुराई से 1 रन पूरा किया. एक साझेदारी भी बन रही है. 31 की साझेदारी बिना कोई विकेट को 31 रन. एक अच्छा स्टार्ट हुआ है. पोगाव हा संघ आलेला आहे. डार्क हॉर्स आहेत टेनिस क्रिकेट विश्वातले. कधी कोणत्या टीमला धक्का देतील हे सांगताच येत नाही. कारण ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये त्यांनी जो स्वप्नवत खेळ मागच्या हंगामात केला, तो स्वप्नवत खेळ या मानाच्या, अभिमानाच्या, स्वाभिमानाच्या मुरबाडच्या विश्वचषकामध्ये भिवंडी पोगाव मधून येऊन त्यांनी केलाय. 1 धाव इथे ऍड होईल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 32. या ठिकाणी कळमगावचे मान्यवर तानाजी बदे साहेब, त्याचबरोबर संजयजी बदे साहेब, सचिनजी बदे साहेब आणि हरेश्वर डुकरे साहेब हे सगळे मान्यवर धडाकेबाज चषकात येत आहेत. आपल्या सर्वांचं स्वागत. 32 कडाक्याच्या थंडीत भरपूर मोठे प्रेक्षक. फुल टॉस समोर मारलाय. ओव्हर द बॉलर हेड खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे आणि शेवटी त्याच फुलटॉसने घात केला ओमी केनीचा. समोर तो आउट होतोय. पहिली विकेट इम्रोज खानच्या खात्यात.
काफी अच्छी बैटिंग अब तक कर रहे थे, मगर इस फुल टॉस को सामने की दिशा में खेलने का प्रयास था और विकेट यहां आ चुका है। विकेट की जरूरत थी इस मैच, ये मैच अच्छा होने के लिए, टीम बालाजी क्लब राजकोट के लिए, और पहला विकेट आ चुका है, मगर अपना काम पूरा किया कुणाल जी। हाँ, धडाकेबाज चषकामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत 50व्या पर्वामध्ये। आणि आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे, थोडासा वेळ आहे, सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, जर 50वं पर्व आवडलं असेल प्रत्येकाने आपापला मोबाईल बाहेर काढा, मोबाईलच्या टॉर्च ऑन करा आणि सांगा या वर्षी 50वं वर्ष संपूर्ण भारताला आहे गर्व या वडवली गावाच्या या धडाकेबाज चषकाचा एका छोट्या गावात सुरू झाला। आणि खऱ्या अर्थाने त्या अंधारातून एक दिवा धडाकेबाज चषकाने लावला, 50वं वर्ष पूर्ण केलं, प्रत्येकाने प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक आभार। तुम्ही आहात म्हणून ही स्पर्धा आहे, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत। हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे, अंपायरचा सिग्नल वाईड बॉल येतोय, टीमची धावसंख्या पुढे जाईल, धावा वाढतात, धावा झाल्या 33, नवीन बॅटर आलाय प्रथमेश मात्रे। थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस, 33 लॉस ऑफ 1 विकेट। FM हॉस्पिट कर्नाटका, यासिन भाई यांचा संघ आहे जिथे टार्गेट चेस करायचं या टीमला 58। इम्रोज, ओ बॉल हवेत, प्रथमेश मात्रेच्या बॅट मधून मिड विकेटला उत्तुंग टोला, षटकार। ओहो, बॉल हरवला तर नाही ना, एवढ्या लांबवर मारला या फोंडेगावच्या खेळाडूने हा स्ट्रोक, आणि खूप लांबवर स्ट्रोक येताना पाहायला मिळतंय। FM हॉस्पिट थोडीशी आता फ्रंट फुटला येताना पाहायला मिळतंय, खूप चांगली बॅटिंग, आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर अगदी चांगली सुरुवात, आणि ज्या पहिलाच बॉल षटकार मारतोय हा खेळाडू, काहीतरी वेगळा आहे हा सुद्धा खेळाडू। आल्या आल्या षटकाराने खातं उघडलंय, आपल्याला मारामारी पडते हेच इथे सांगतोय। 7,81,700 सबस्क्रायबर, हळूहळू 82,000च्या दिशेने वाटचाल करतोय, 200 राहिले, चला फटाफट सबस्क्राइब करा 70 स्पोर्ट्सला। आणखीन एक ऑन साइडला खूप चांगला ड्राइव्ह इथे पाहायला मिळतोय, इथे देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर। पुण्याचा बाप्पा दगडू शेठ बॉलने घेतलीये, बाउंड्रीची भेट, येतोय चौकार। एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळाला, आणि आता विजयाच्या दिशेने मार्गक्रमण होतोय। 43 धावा धाव फलकावर, 3 ओव्हरमध्ये 1 विकेट माघारी परतल्यानंतर 43 धावा। तर या ठिकाणी मुरबाड शहापूर परिसरातील पहिले वहिले आणि सर्वात जुने MBBS डॉक्टर, ज्याने कोरोना कालखंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रुग्णांची सेवा केली, असे संतोषजी भानुशाली सर किनवलीवरून या ठिकाणी उपस्थित राहत आहेत, त्यांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करू। आणि त्याचबरोबर या ठिकाणी जीवनजी शेळके साहेब राटोली यांचंही आगमन झालंय, प्रवीणजी शिंगोळे सर वडवली यांचंही या ठिकाणी आगमन झालंय। हे सगळे मान्यवर या 50व्या पर्वामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत, या सर्वांचं स्वागत। खुल्या गटामध्ये सर्वाधिक जास्त विकेट कॉम्बिनेशन तुमच्या समोर येते, गावातले खेळाडू, ग्रामीण गटातले, खुल्या गटातले खेळाडू यांचं कॉम्बिनेशन, त्याच्यामध्ये विजय पावलेच्या सर्वाधिक विकेट पाहायला मिळाल्या। दुसऱ्या बाजूला फरदीन काझीच्या बॅट मधून तडाके बसले, त्याची बॅट तर अक्षरशः गोलंदाजाला बोलतच गेली, कशाला पडतोयस दूर, कारण फरदीन काझीच्या बॅटने केलाय दूर।
3 ओव्हरचा खेळ संपला, 43 धावा झाल्यात. आता धावा करायच्यात या मॅच मध्ये 15. 18 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता. मॅचच्या जवळपास मात्र टीम जाऊन पोहोचलेली FM हॉस्पिटल, परंतु मॅच नाही संपली. सुमित ढेकळे असे कॅप्टन आहेत जे मात्र शेवटच्या क्षणापर्यंत मॅच सोडत नाहीत आणि तो प्रयत्न या ठिकाणी करावा लागेल. गोलंदाजीसाठी विकी भोईर याला आमंत्रित करण्यात येत आहे. इकडे एखादं चांगलं षटक, एखाद दुसऱ्या विकेट पुन्हा एकदा बालाजी क्लबला मॅच मध्ये आणू शकतात. विकीचा पहिला बॉल मात्र पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होतोय. बघता बघता सीमारेषा देखील ओलांडताना पाहायला मिळतोय. 4 धावा. बॉलर के पेस का इस्तेमाल इस बार किया था. हुक शॉट का प्रयास था बल्लेबाज केतन मात्रे द्वारा, और ये देखिए इनफील्ड के ऊपर से, यानी कि बिल्कुल लॉन्ग स्टॉप रीजन में ये गेंद चली गई बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन बटोरे बल्लेबाज केतन मात्रे ने. 4 के साथ अब रन बनाने जीत के लिए महज 11. 38,000 व्यूवरशिप, को करंट व्यूवरशिप 70-70 स्पोर्ट्स पर 38,000 दर्शक इस मुकाबले का लुफ्त उठाते हुए 70-70 स्पोर्ट्स लाइव पर. हो, यावेळेला एक वेगवान चेंडू येताना पाहायला मिळाला विकीचा. यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. एक चेंडू मात्र आता निर्णायक असेल मॅच मध्ये यायचे, कारण प्रतिस्पर्धी टीम मात्र मॅचच्या दिशेने वाटचाल करते आणि याही परिस्थितीमध्ये मॅच मध्ये यायचं असेल तर मोठ्या प्रमाणावर डॉट बॉल आणि विकेट तुम्हाला घ्याव्याच लागतील. हालांकि इस गेंद पर बल्ले को सही तरह से ग्रिप नहीं कर पाए थे बल्लेबाज. एक हाथ छिटका था बल्ले से केतन मात्रे का. हो, याही वेळेला मात्र बॉल थोडासा टर्न होताना पाहायला मिळतोय. केतन मात्रे सारख्या बॅटरला लगातार रोखण्याचा प्रयत्न, अँगल बनवला बॉलने आणि आतल्या बाजूला स्विंग होताना पाहायला मिळाला. स्लोअर ऑफ कटर टिप्पा खाती गेंद थोड़ी सी अंदर आई. बल्लेबाज केतन मात्रे के खिलाफ विक्की भोईर द्वारा ये कहानी रही. अब तक एक चौका बटोरा था बल्लेबाज ने, उसके बाद 2 गेंदों पर बीट किया है केतन को. केतन हवाई हल्ला चढवलाय, पाहूया किती लांबवर चेंडू जातोय. चेंडू हवेत आणि खेळाडू चेंडूच्या खाली. विकेटचं पतन. विकीने मात्र विकेट घेतली आणि सांगतायत ही मॅच आम्ही सोडणार नाही. फुलर लेन की इस गेंद पर हेलीकॉप्टर लगाने का प्रयास था बल्लेबाज केतन मात्रे द्वारा. हालांकि ऊंचाई मिली, डिस्टेंस नहीं मिला बल्लेबाज केतन मात्रे को, और ये हेलीकॉप्टर ग्राउंड के अंदर क्रैश होता हुआ. विकेट का पतन. आउट होने वाले बल्लेबाज केतन मात्रे. विकेट येताना पाहायला जरूर मिळते, परंतु आम्ही आभारी आहोत ओपन ग्रामीण साठी ज्यांच्या माध्यमातून एक मोटरसायकल पाहायला मिळाली आहे. सुकेशजी डाकी साहेब, निलेशजी पाटील साहेब, A1 जोडी यांचे देखील आम्ही आभारी आहोत, कारण या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून देखील एक मोटरसायकल बाईक. त्याचबरोबरने मंचावर उपस्थित अंकुश दादा तोकडे साहेब, उद्योजक इगतपुरी यांचे देखील आम्ही मनापासून आभार. म्हणजे सगळे जे बक्षीस दाते आहेत त्यांच्यामुळे हा 50वा पर्व इकडे पार पडताना पाहायला मिळत आहे, म्हणून त्यांचेही मनापासून आभार. परंतु इकडे मॅच जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे आणि 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. डॉट बॉल आले तर मॅच मध्ये टीम येऊ शकते. विकीचा पुरेपूर प्रयत्न तोच असणार आहे. इकडे निर्धाव चेंडू टाकायचे, परंतु मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात मिस्टर ISPL प्रथमेश पवार, नाना. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे नाना करतील. आज या मानाच्या स्पर्धेला जिंकण्यासाठी अखंड भारतातून जवळपास 15-16 राज्यातून खेळाडू मुरबाडमध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये आणि वडवली गावात आले. परंतु ताई पॅकर्सची टीम मागील वर्षीची चॅम्पियन होती, ती मात्र फायनलला जाऊन पोहोचलेली आहे. त्यांच्या विरोधात कोण खेळणार त्याच्यासाठीची चाललेली मॅच आणि क्षेत्ररक्षण आणखी थोडस दबाव वाढवणारं केलंय. विकी भोईर एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयाच्या अगदी दिशेने मात्र या ठिकाणी वाटचाल जरूर आहे, परंतु विजय मिळालेला नाहीये. हजारोंची गर्दी हेच सांगून जाते 50 वर्ष आम्हाला आवडली आहेत. ही 50व्या वर्षाची स्पर्धा आम्हाला आवडली आहे. यावेळेला स्ट्रोक्स फेअरलेगच्या दिशेने खेळताना पाहायला मिळाले प्रथमेश पवार. हजारोंची गर्दी म्हणजे मैदानात जवळपास 20,000 प्रेक्षक तर दाखल झालेले आहेत, परंतु 39,000 प्रेक्षक धडाकेबाज चषकाला 70-70 स्पोर्ट्स पर युट्यूबला सुद्धा लाईव्ह पाहत आहेत. हा कीर्तिमान आहे. हा रेकॉर्ड मात्र या धडाकेबाज चषकाचा सुद्धा होतोय. 1 मिलियन का आंकड़ा अब छूने की कगार पर 70-70 स्पोर्ट्स लाइव, यानी कि 10 लाख व्यूवरशिप आज के दिन में हमें आज जरूर मिल सकती है इस मुकाबले से. 7,81,928
सब्सक्राइबर अब पूरे हो चुके, यहां से 70 सब्सक्राइबर और 82,000 का आंकड़ा आपके स्क्रीन पर होगा। प्रथमेश म्हात्रे यांना आपण बॅटिंगसाठी पाहतो, ज्यांनी षटकाराने सुरुवात केली, परंतु विकीने सुद्धा थोडासा दबाव निर्माण केलाय। अतिशय वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न, पंच आमच्याकडे वळतायत, कळवतायत, वेग जरी होता परंतु बॉल चांगला नव्हता, वाईट बॉल है। लाइन को चेक करना होगा विकी भोईर को, क्योंकि जब वो राउंड विकेट से गेंदबाजी कर रहे थे पैरों पर लाइन ऑफ अटैक था, लेकिन इस गेंद को थोड़ा सा आगे और थोड़ा सा साइड में रखने का प्रयास करना होगा, स्टंप के बीचों बीच करने का प्रयास करना होगा विकी भोईर को। हालांकि ये वाइड बॉल एक्स्ट्रा रन के तहत रन संख्या स्कोर बोर्ड पर 49। विकीचा आणखीन एक चांगला बॉल, केवळ सन्मान दिलाय, डॉट बॉलची आवश्यकता आहे आणि तो डॉट बॉल मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय। विकीने देखील एक चांगलं षटक हाताळलं खरं, परंतु मॅच जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं 9 धावांची आवश्यकता। याच मैदानात अशा प्रकारच्या मॅचेस बॉलरने जिंकलेल्या पाहिल्यात आम्ही। फरडे धसाईचा संघ मला आठवतोय, ज्या संघाने इकडे कारनामा केला होता, त्याचबरोबर या ठिकाणी विष्णुजी घोडे साहेब, माजी पंचायत समिती सदस्य मुरबाड यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही धडाकेबाज चषकाच्या सुवर्ण महोत्सवामध्ये हार्दिक स्वागत। राजदीप जडेजा अब गेंदबाजी करेंगे, थोड़े से शांत नजर आ रहे दर्शक, लेकिन इनसे मैं कहना चाहूंगा अगर राजदीप की गेंदबाजी यहां पर चली तो शायद आपको सुपर ओवर भी देखने मिल सकता है इस मुकाबले से। यह कहानी हो सकती है इस मुकाबले की, और इसी के चलते सुमित ढेकले इस बार फील्ड प्लेसमेंट में कुछ बदलाव यहां पर करते नजर आ रहे। 1 मिलियन का आंकड़ा छू लिया है आज के व्यूवरशिप ने धड़ाकेबाज धमाका बिग बैश लीग 2024 में। वा, मोठी उपलब्ध, हा रेकॉर्ड मुरबाड तालुक्यामध्ये घडताना पाहायला मिळतोय आणि वडवली गावामध्ये हा कीर्तिमान देखील होताना पाहायला मिळतोय। हजारोंची गर्दी, धडाकेबाज। हो, पहिला बॉल राजदीप जडेजा यांचा टप्पा पडतोय, त्यानंतर वळण घेतोय, गुजरातच्या गोंडलचा जादूगर गोलंदाजीसाठी आलाय आणि पहिल्याच बॉलवर जादू दाखवली आहे, निर्धाव चेंडू आलाय। पहली गेंद पर हावी राजदीप जडेजा, प्रथमेश पवार के सामने पहली बिंदी गेंद। राजदीप, हो, और एक अच्छी गेंद, रनआउट की कोशिश जरूर वहां रही थी मगर लेग बाइस के जरिए एक रन। दूसरी गेंद पर लेग बाय, 40,000 दर्शक को करंट व्यूवरशिप 70 स्पोर्ट्स पर। मैंने पहले भी कहा था 10 PL सबसे पहला वाला धमाका बिग बैश लीग जो चुना भट्टी सोमैया क्रिकेट ग्राउंड पर खेला गया, रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी, हरणग्राम धमाका बिग बैश लीग, ऐसे कई सारे टूर्नामेंट जो है उन्हें एक दिन में व्यूवरशिप 1 मिलियन मिली है। उसमें अब इस धड़ाकेबाज ट्रॉफी का नाम भी शुमार होने जा रहा है, बस आपकी बदौलत। कीर्तिमान आहे कारण 50 वर्षाची तपश्चर्या आहे वडवली ग्रामस्थांची। धडाकेबाज धमाका बिग बैश सिरीजची ही 14वी स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते। ओहो, आणखीन एक चांगला बॉल ज्याची गरज होती, टप्पा पडतोय, बॉल फिरतोय, गर्रकन वळतोय, यष्टिरक्षकांच्या हातात जातोय, डॉट बॉल। बढ़िया ऑफ ब्रेक, टिप्पा खाते लेफ्टी बैटर के लिए लेग ब्रेक होकर गेंद बाहर चली गई। अब 9 गेंदे 8 रन। यावेळेला वेगळाच फटका खेळला, दबावच हटवला, बॉलला मात्र फेकून दिलाय प्रथमेश म्हात्रे फ्रॉम फुंडे। एक मोठा स्ट्रोक त्यांच्या बॅट मधून आलाय। बाउंड्री चेक करना चाहेंगे अब अंपायर, स्विच हिट का प्रयास, बल्लेबाज प्रथमेश म्हात्रे के बल्ले से बाउंड्री चेक होगी, 6 या 4। क्रिकेटचा अद्भुत खेळ आपण पाहतोय, हजारोंची गर्दी, हे टेनिस क्रिकेटचे प्रेमी आहेत, टेनिस क्रिकेटचे चाहते आहेत। आज मोठमोठ्या संघांना पराभवाचे धक्के सुद्धा सहन करावे लागले धडाकेबाज या चषकामध्ये, परंतु पाहिजे सुमित ढेकळे हार मानणारा कॅप्टन नाहीये, फायटर आहे आणि इकडे जर पाहिलं तर एक चौकार आलाय। अगदी 42,000च्या जवळपास प्रेक्षक युट्यूबला मॅचचा आनंद घेत आहेत। मॅच नाही संपली अजूनही, 4 धावांची आवश्यकता अजूनही मॅच जिंकण्यासाठी।
हो, इकडे टप्पा पडल्यानंतर थोडासा कमी गतीने बॉल वळला खरा, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी पुन्हा केला होतोय आणि लेग बायच्या स्वरूपातील ही एक धाव इकडे मिळेल. अंतिम फेरीत जाण्याचं लक्ष्य आहे आणि तो प्रयत्न या ठिकाणी होतोय. 7 गेंदे 3 रन. ये सब्सक्राइबर मीटर 7,82,128 आगे बढ़ता हुआ. आप सभी का सपोर्ट महत्वपूर्ण रहा है 70-70 स्पोर्ट्स फैमिली के लिए. काही वेळेला नानाकडून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. फाईन लेगच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. एक धाव पूर्ण केली, दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. विजय आता मात्र जवळपास येऊ लागलाय. FM हॉस्पेट कर्नाटक, यासिन भाई अँड कंपनी. काय जबरदस्त क्रिकेट त्यांनी खेळलाय आणि कारण जो चांगला खेळणार आहे तो जिंकणार आहे. कारण संघ तर सगळेच चांगले आले कुणाल सर, परंतु बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई विजयाच्या दिशेने वाटचाल हॉस्पेट कर्नाटकची. स्कोर लेवल 1 रन जीत के लिए FM हॉस्पेट. ये दूसरी टीम जाएगी फाइनल में. 6 गेंदे 1 रन. आखिरी ओवर शायद करने आएंगे गेंदबाज विकी भोईर. क्रिकेटचा खेळ आहे, शेवटच्या क्षणापर्यंत हार मानायची नसते. 6 मध्ये 1 आहे तरी देखील फाईट करायला काय हरकत आहे, कारण मॅच कुठे संपली आहे आणि त्यामुळे हे प्रयत्न करावे लागतील. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आमंत्रित करण्यात येते पुन्हा एकदा विकी भोईरला. 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. खुल्या गटातील फायनल मध्ये ताई पॅकरच्या विरुद्ध कोण खेळणार ते मात्र अजूनही बाकी आहे. प्रथमेश म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश पवार. 2 प्रथमेश आपल्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन येताना पाहायला मिळत आहेत. विकी, यावेळेला विकीने एक जबरदस्त बॉल या ठिकाणी टाकलाय. बॉल आला कधी, गेला कधी, टप्पा पडला, टर्न झाला, यष्टिरक्षकांच्या दिशेने गेला. हा विकी वेदक आहे. खोल के रखा था इस बार बल्लेबाज को. पहली बिंदी गेंद, 5 गेंदों में 1 रन. हालांकि थोड़ा सा आक्रामक फील्ड प्लेसमेंट यहां पर नजर आता हुआ. सिली मिड ऑफ, सिली मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग, गली के जानिब, पॉइंट के जानिब एक फील्डर. मॅच संपलेली नाहीये. पुन्हा सुबीर ढेकळे इन ऍक्शन मध्ये क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करतायत. मॅच सोडायची नाहीये कारण 1 धाव तर अजूनही बाकी आहे. विकी, वेगवान विकी. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल आणि विजयाची मोहर FM हॉस्पेट कर्नाटक या टीमची. जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला. यासिन चायन कंपनी जबरदस्त परफॉर्मन्स करत असताना अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. परंतु दोन्ही टीम चांगल्या खेळल्यात. दोन्ही टीमसाठी प्रेक्षकांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. विजय मिळालाय आणि आता ताई पॅकरच्या विरोधात FM हॉस्पेट कर्नाटक यांच्यामधील खुल्या गटातील फायनल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तर आता यानंतर होणारी मॅच पोगाव विरुद्ध वडवली बी, हाही जबरदस्त संघर्ष पाहायला मिळणार. म्हणजे फायनल मध्ये केतन म्हात्रे एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील, करण मोरे, ओमकार देसाई, प्रथमेश पवार, प्रथमेश म्हात्रे, ओमी केनी, असा संघर्ष मात्र आपल्याला पाहायला मिळणार फायनल मॅच मध्ये. म्हणजे ती मॅच चुकू नका. आजचा दिवस सारखा नाही येणार कारण 50 वर्ष अभिमानाची वडवली गावाची टेनिस क्रिकेटची आज आपण पाहतो या वडवली गावामध्ये. तसेच या ठिकाणी पिंपळघरचे युवा उद्योजक जयेश जोशी साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही या धडाकेबाजच्या 50व्या पर्वामध्ये सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये जयेश जोशी साहेब आपलं करत आहोत. हार्दिक 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 स्वागत.